इथे मी तेल तापायला ठेवलेले गुलाबजाम करण्यासाठी। आता हे मीडियम गॅस करते मी आणि आता हे दूध घेतलं मी आणि गुलाबजाम। हाय हॅलो प्रेस द लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद जाओ हीच येशूच्या चरणी प्रार्थना। सगळ्यांना शुभ सकाळ। आता हे असे पटापट हे करून घ्यायचं, एवढं लागतं कसं टाकायचं आणि असं करायचं। हे जे मी हे असे रोल केले आणि आता हे सगळे गोळे करते। आपलं तेल पण तापत आहे, तुम्हाला मी तळून दाखवते। हे असे गोळे करायचे। आता हे गोळे करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। मी ते गोळे सगळे तयार केलेले आहे आणि आता आपण तेल तापलेलं आपलं मगाशी तुम्हाला सांगितलं तर आता मी एक एक सोडते। आपले गोळे बघा कसे झालेले मस्तपैकी, आणि ते आता सगळे सोडायचे तेलामध्ये। लो फ्लेमवर ठेवते आता गॅस मी बारीक। आता दुसरी साईड जे झाले ते गुलाबजाम मी आता तेल नितकून काढते ताटलीमध्ये। दुसरी पण तेल नितकून काढते। हे पहिले आपले तळलेले आणि आता दुसरे लावले मी तळायला। लो फ्लेमवर ठेवला गॅस। पाक कसं तयार करायचं आता मी तुम्हाला दुसऱ्या कढईमध्ये दाखवते। का पाक बनवायचं दुसऱ्या कढईमध्ये, त्यासोबत मी चिकन पण तळलेले त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून विलायची बारीक केलेले, त्याच्यामध्ये थोडंसं नावापुरतं तेल टाकायचं, एक ग्लास पाणी, अर्धी वाटी साखर, मध्ये मी केसर टाकते। केसर याच्यामध्ये मी टाकते। आता पाक आपलं पाक झालेले पण बघू शकता तुम्ही असं चिकचिक आपले पाक झालेले, पटकन पडत नाही आपलं पाक झाले तेलासारखं लागलं तर पाक झालेले। पण आता हे सोडते त्याच्यामध्ये सगळे। गॅस बंद करून टाकायचं। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।